नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट राजू नानाजी फुके. तो मराठीत आपलं सांगतो आहे की आता आपण जे आंदोलन बघितलं त्यानंतर त्यांनी 26 तारीख 30 जून 2026 पर्यंत दिलेलं आहे मुदत शेतकऱ्यांनी. आता आपण इतिहास बघितला की 6 वर्ष झाले माननीय फडणवीस साहेब ही मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली. त्यानंतर उद्धव बाळासाहेबजी ठाकरे या मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी 30 सप्टेंबर 2019 पूर्वी ज्यांच्या खात्यात जे आहे तर त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. ती मिळाली नाही आणि त्यावेळेस बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांचे आसूड आंदोलन म्हणून सगळीकडे गेले होते. त्यांनी जी वातावरण निर्मिती केली त्यामुळे लोकांचा आशा जागृत झाली आणि त्यांनी विपक्ष जे होते पण ते सत्तेत आले आणि या सत्तेमध्ये बच्चूभाऊ कडू हे पण मंत्री झाले. 2.5 वर्ष त्यांनी सत्ता भोगली. त्यानंतर 2.5 वर्ष एकनाथजी शिंदे जे शिवसेनेतून होते, म्हणजे त्यांनासुद्धा या गोष्टीची जाणीव होती की आपल्या पक्षाने सातबारा कोरा करू म्हणून आपण हे केलं. त्यांनी 2.5 वर्ष कार्य केले. त्यानंतर दोघां मिळून BJP आणि सत्ता आली एकनाथजी. मग त्यानंतर 2.5 वर्ष म्हणजे आता सुरुवात 1 वर्ष ठीक आहे. पण त्यावेळेस जी आता तुम्ही वेबसाईटवर बघा तर महात्मा फुले कर्जमाफी योजना वेबसाईटवर आहे. तिथे मुख्यमंत्री म्हणून बदललेलं आहे. 3रे मुख्यमंत्री आले माननीय फडणवीस साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब. मग अशा रीतीने शेतकऱ्यांचा आशा जागृत झाली आणि त्यांनी बोलले शेतकरी कर्जमाफी. तर आता शेतकऱ्यांनी 2 मतदान केले, कारण ही कर्जमाफी 2015 पासून जे दुष्काळ सदृश्य त्यानंतर तुरीचे भाव पाडल्यामुळं लोक नाराज झाले होते BJPला. आता स्थिती अशी झाली आहे की आता लोकांचा विश्वास राहिला ना कडू साहेबांवर ना देवेंद्र फडणवीस साहेबांवर. कारण आणि BJP आता सगळे यांचं जर सत्ताकारण पाहिलं तर यांनी तोडून जोडलेलं आहे. म्हणजे थिगळे लावून ते टळाटळा फाटले. आता फाडणारे कारणीभूत कोण होतं? BJP. आता BJP आपल्या शब्दावर जागली नाही. निवडून का दिलं होतं? माझी सदिच्छा होती, देवेंद्र भाऊंना मुख्यमंत्री करा, माझी पोस्ट होती. कारण केंद्रामध्ये भाजपची सरकार. परंतु आता केंद्रामध्ये आता तुम्ही 7,000 रुपये भाव दिला कापसाला 2-3 वर्ष तडफडून आहे शेतकरी. तुरीला भाव 12,000 14,000चा 6,000 आणला, म्हणजे तुम्ही डबल करता. म्हणजे केंद्रामध्येही अविश्वास. आता होणार कसं की जितके यांनी दुसऱ्या पक्षातून BJPमध्ये घेतले ते टराटरा बाहेर जाणार. तर आता सगळ्यात पहिली येईल लोकसभा. आता तर आहेच. महाराष्ट्रातील जनता बघा, ते कर्जमाफीला ठेवू बाजूला, कारण आपले कर्जमाफीच्या गोष्टीमुळे आपण कोणतंही उत्पन्न घेऊ शकलो नाही. भाव नसल्यामुळे आपली परिस्थिती ओढवली. आपल्याला भाव असते तर कर्जमाफीची गरज नसती. भाव नसल्यामुळे, कारण 25 क्विंटल तूर पिकवली होती, 34 रुपये भावाने विकायला लागली ती. त्याच्या आदली भाव होते 140. म्हणजे एका क्विंटल मागे 100 रुपये गेले. 25 क्विंटल तूर पिकवणारा तर 2.5 लाख. दरवर्षी 2 लाखाचं नुकसान, म्हणजे 7 वर्षात 14 लाख. आता वर्ष वाढतात, आता 8-9 वर्ष होऊन राहिले असतात. पण आपण एक ठराविक मीटर घेऊ. आता जो भाव मागच्या वर्षी होता तो सरळ 8,000 रुपये कमी झाला. म्हणजे 25-8 1.5 लाखाचा फरक पडला आहे ना.
हिशोब करा, चुकू शकते. मी काही आता हे नाही, बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याला हे नाही आहे, याचा वाव करायचा नाही आहे. अर्थशास्त्र, आर्थिक साक्षरता आपला विषय आहे. परम कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आपण रजिस्टर MSME. आता इथे आहे अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टीचा आपण संघटक मंत्री महाराष्ट्राचे. तरी केंद्रात जे चांगलं आहे मी BJPला सपोर्ट देत होतो. पण आता एक लक्षात आलं की BJP पहिलेपासून लाटणं बिडलं मोर्चे काढायचे. महागाई वाढली, गॅस सिलेंडर वाढ, हे सगळं होऊन हिंदुत्व चांगल्या गोष्टी, राम मंदिर चांगल्या गोष्टी, संरक्षण चांगलं, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पण आता घोडाच्या तोंडाला पाहिजे लगाम. तर जाणता तुम्ही सरकार कोणते असन तर शेतकऱ्याच्या हातात. शेतकरी येसन टोचतो. बैल किती चांगला असेल पण येसनाशिवाय काबूत येत नाही. आणि घोडा किती चांगला असेल लगाम शिवाय काही नाही. लगाम देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने केला, पण लोकसभेमध्ये. तर आताही आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका तिथे अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टी परम किसान नागरी एकता मंच, ज्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. माझ्याकडे लक्ष ठेवा, माझं PK नेम यूट्यूब चॅनल आहे. तिथेच महाराष्ट्रातील काय भारतातील सगळ्यांनी सबस्क्राईब करणे सुरू करा. 1 करोडच्या आतमध्ये नसायलाच पाहिजे. तुमचा 1 रुपया रोज मिळालाच पाहिजे. त्याकरता बचत गट फॉर्मेशन्स होईल. त्यामध्ये प्रत्येकाने बचत गटामध्ये हे घ्या, कारण तुम्हाला आता पैसा बचत गटमार्फत मिळतो. कारण तुम्ही इथे पैसे नाही आणि बचत गटमार्फत 5% घ्यावं लागतात. आता मी आहे, मलाही घ्यावं लागतं आहे. सोनं नाणं गेलेलं आहे, म्हणजे आता ते वाढलेलं आहे, ते वापस येणारही नाही. महिला त्रस्त आहे, पण त्यांना काय सांगाल, 1500 रुपये महिन्याचे भेटते. शेतकऱ्याला 6,000 भेटते. पण एका तुरीच्या बोऱ्यावर किलो मागे जर क्विंटल मागे 8,000 गेले तर क्विंटल किती पीक होतो शेतकरी? 25 क्विंटल. मग 8 गुणीला किती, म्हणजे तुमचं नुकसान भरपाई होणार का? आता हे चॉकलेट खाणं बंद करा, दात किडतात. स्पष्ट बोलतो. तोपर्यंत एक घरातला नागरिक एकत्र होत नाही, 4 घरातले 4 लोक असं एकत्र येत नाही, मतदार गावातले 1000 व्यक्ती एकत्र येत नाही. आणि एक वाक्यता, आता जसे आहे भारतामध्ये किती संघटना शेतकऱ्याच्या आहे, शेतकरी किती आहे? 8 कोटी. कारण त्याच्यात बिझनेसवाले वेगळे केले ऐकले. त्याच्या घरी कमीत कमी 4 लोक राहतात. 832 व्हायला पाहिजे. पण वेगवेगळ्या योजना जाती, धर्म, पंथ याच्यासाठी वेगळं ठेवलं आहे. आणि ज्या ज्या लोकांचे वेगळे विचार आहे त्यांच्या सोडून द्या. सत्ता ठीक आहे, मोदीजी चांगले आहे, योगीजी चांगले आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. परंतु आपण लगाम, आपलं मत कुणी टाकायचं, मत संघटित करायचं आहे. आपला रुपया कोणताही करण्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे. पाण्याची व्यवस्था, आता हे जे आंदोलन झालं इथे पाण्याची व्यवस्था नव्हती. तर आपल्यासोबत येतात, महिला येतात, त्यांची कोणती व्यवस्था? आपण ज्या आंदोलन करतो तर सगळ्या व्यवस्था करून चालत. 4 मोठे लोक राहीन, त्यांच्या गाड्या राहील, हे गोष्ट राहील, पण जनता आपल्यासोबत आहे. आता ते रामायण काळ गेलेला आहे. श्रीरामाजीने पूर्ण भारत प्रदक्षिणा पैदल केली होती, सीता मातेने केली होती, लक्ष्मणजी सोबत होते, त्यांच्या हातात धनुष्यबाण होते. आता काही असेल तर इथे एन्काउंटर होते. उदाहरण द्यायची गरज नाही, 2 एन्काउंटर झालेले आहे. ते कसे झाले त्याच्याकडे आहे. बरेच लोक आत्महत्या झाली की हत्या झाली असे प्रकरणात चालू आहे, मला त्याबद्दल बोलायचं नाही. परंतु जनता जागृत राहत नाही, आठवणीत ठेवत नाही. आणि इथे राजकारण हा विषय कसा झाला आहे, याची जिरवा त्याची जिरवा, किंवा मी जर कोणत्या अडचणीत आलं तर मला वाचवा, आणि जास्त समोर येत असेल तर त्याला उडवा. तर आपण शेतकरी आहोत. 140 कोटी जनतेला आपण अन्न सुरक्षा देतो, परंतु आपण सुरक्षित नाही राहिलो तर कोण देईल?
मग आपल्याजवळ पैशाचं सोंग आणता येत नाही, आपण बचत करत नाही. आपल्याला काय करायचं आहे की आता मोठी प्रकरणं बंद करा. लॉकडाऊनमध्ये जसं कमी लोकांमध्ये लग्न लागत होतं तसं लग्न लावण्यासाठी खूप खर्च करू नका. कोणत्या कोणत्या याला धामधाम बंद करा, माझी नम्र विनंती. कपडे आपले साधे घाला, कॉटनचे घालण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच कापसाला भाव भेटन. तुम्ही टेरिकॉटचे घालान तर हे होईल. घालायला लागते 1-2 बाहेर जाण्यासाठी येण्यासाठी, पण शक्यतोवर उन्हाळ्यामध्ये तर मी तर राहू शकत नाही कॉटनच्या कपड्याच्या. आता याबद्दल मी म्हणतो, आत्मा म्हणजे आपल्याला या सगळ्याच गोष्टीला आपल्यालाच मॅन्युफॅक्चर. सरकारी योजना काय आहे त्या आहे. विमा प्रत्येकाने आपापला 20 रुपयात विमा होतो, पण आपण करत नाही. पेन्शन योजना ज्या आहे सगळ्या गोष्टीकडून आहे. बचत गटाच्या आपण संघटित होणे आहे, सगळे हे आहे. आणि ह्या जर मी सांगतो आहे का प्रत्येक गोष्टी प्रत्येक घराजवळ जाऊ शकत नाही. आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, यूट्यूब चॅनल आहे, आपलं PK नेम, आपली त्यातली पोस्ट जरूर वाचायची. आणि व्हिडिओ मोठा आहे तर त्यावेळेस वेळ घालून द्यायचा. कारण एकदम लाईव्ह आले त्यामध्ये नाही. लाईव्ह आलं तर का यावं लागते, तर लाईव्ह का आलं. आणि प्रत्येकानं असं म्हणायचं नाही एक वेळ. आणि मनोरंजनासाठी प्रत्येकजण आहे, पण कोणाला रील बसलो आहे, नाचणं आहे, हे आहे, कुदणं आहे, अशामुळे नाही. जे थिंकिंग मी धन्यवाद सगळ्यांचे मानतो की माझी पोस्टमध्ये गाणं नाही राहत, पण ते विचाराला लोक जागृत येतात तर ते पाहतात, पोस्ट पाहतात, हळूहळू पाहतात. आणि यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस पोस्ट यूट्यूब असंच चॅनल आहे की तुमचे रील्स सेकंदाचे 15 सेकंदाचे हे तुम्ही आहे, बरोबर आहे, मनोरंजन आहे. त्याच्यानंतर असं आहेच नाही फेसबुकमध्ये काय येईल हे नाही. पण यूट्यूबवर प्रत्यक्ष चांगली पोस्ट निर्माण केल्या जाते. त्यानंतर ते लाईक्स कॉमेंट्स देऊ शकता, म्हणजे तुमचा फीडबॅक होता, तुम्ही कुठून आले तिच्या होता. त्यानंतर आपल्याला गुगल शीट पण तयार करता येते, म्हणजे त्यात डाटा राहते. तर आपण टेक्निकली कसं शिकायचं, काय करायचं त्याबद्दल हळूहळू आहे. आपलं संघटना ही परमकिसान नागरिकमध्ये घराघरात पोहोचली पाहिजे. इव्हन पुढच्या पिढीतल्या मुलं तयार झाले पाहिजे. आज ते लहान असतील आणि मी जिवंत राहिलो पाहिजे, मी आर्थिकदृष्ट्या संपन्न राहिलो पाहिजे, मी जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस राहिला पाहिजे. ते सोडा याने काय बंगला बांधला आणि ते बांधला नाही, कोणी काय बोलत असेल नाही. जी गोष्ट असेल जंबोजडी आहे. कारण भारतामध्ये आता हा यूट्यूबच्यामुळे मी घरी बसून तुमच्यापर्यंत बोलू शकतो, प्रत्येक गोष्ट ऐकू शकतो. या गोष्टीला तुम्ही आता माझं वय राहिलं नाही की आंदोलन करण्यासाठी कुठं रस्त्यावर बसायचं, बोंबलत बसायचं, रोडत बसायचं. त्यानंतर गुन्हे लागल्यानंतर ते कोर्टात जायचं, त्यानंतर कोणी एन्काउंटर केला तर आपला जीव गमवायचा, असं नाही. ही परमकिसान नागरिक एकता मी संघटन आहे. आता संस्थापक अध्यक्ष आहे. त्यानंतर अजून कोणत्या व्यक्तीला समोर ठेवावं लागेल. जसं शेतकरी संघटनेमध्ये होते अध्यक्ष बदलत होते, पण व्यक्ती ही बदलून जाते. ज्याच्या भरोशावर खांदा, ज्याच्या बंदूक ठेवा तिथे आहे तोच बदलून जाते. जर बंदूक कोणाच्या हातात दिला तर गोळ्या मारल्या जाऊ शकतात, पण विचाराचं मी काय बोलतो त्याचंले तुम्ही फक्त संघटित व्हायसाठी आहे. आपल्याला या यूट्यूबवर सबस्क्राईब करायचं आहे. वेळ भेटला की पोस्ट बघायची, आपल्या कामाची असेल पोस्ट करायची, नाही तर पोस्ट बघायची, नाही तर समोर आहे त्याच्यातही हेडिंग टाकलं जातं. शेतकरी असेल शेतकरी, कामगार असेल कामगार, व्यापारी असेल तर व्यापारी. अशी म्हणजे आर्थिक साक्षरता सगळ्यांना जरूर असते. कारण आपलं बचत होणे आहे, बचत जर झाली तर पुढे आहे. तर आर्थिक व्यवस्थापन, कौटुंबिक व्यवस्थापन, मुलाचे शिक्षण सगळ्या बाबतीत आहे. पण आपण शेतकरी झाल्यानंतर आपल्या एका उत्पन्नावर डिपेंड राहतो. आपल्याला हंगामावरच मिळते, तोपर्यंत आपल्याला पैसे जातात, व्याजानं लागतात. तर हे सगळं संघटित होऊन आपल्याला करा. कारण आपण बसलो सरकारच्या भरोश्यावर तर का ते कोणीतरी म्हणे की मी म्हटलं ते पैसे भरलेले परवडले बँकेचे, कारण डिफॉल्टर होत नाही, तर आपल्याला पैसे भेटत आहे. आता होते कसं की आपल्याला बँक सरकारी घेतल्याला गेलं 50,000 देते, ते दिलं का त्यांनी प्रॉपर्टी गहाण केली का तुम्हाला जातच नाहीत कुठं. तुमचं एकासोबत ती काय करतात की 2-3 कुटुंबातले एक मोठ्या कमर्शियल जाणतात, तिथे 2-3 लोकांना एकत्र होतात, पूर्ण प्रॉपर्ट्या जमा करून घेतात ते एकमेकाला. तर कर्ज हे घेताना एकत्र घेऊ नका. तो बँकेचा फायदा आहे, तुमचा नाही आहे.
त्यानंतर तुम्ही कर्ज भरण्याची तयारी ठेवा, कर्जमाफीची वाट बघू नका. त्यानंतर तुम्ही व्यावसायिक घ्या, शेती ही व्यावसायिक ठेवा, तुमचा खर्च ठेवा, त्याच्यासाठी आहे त्याचं ऑडिट ठेवा. आणि प्रत्येक गोष्टीला दुधाचा आहे, तुम्ही आर्थिक व्यवस्था त्याचा पण एक व्यवस्था केल्या जाईल की तुम्ही तुमच्या जर बॅलन्स शीट बनली पाहिजे, तुमचा नियमितता आलं पाहिजे. जसं आता तुम्ही गुजरातमध्ये अमूल, ती किती मोठी संस्था झाली आहे, कसं झाली, त्या लोकांनी तिथं दूध संकलन केलं, त्याकरण केलं. त्यानंतर आता गुजराती लोकांचा आपल्याला अनुभव घेतला पाहिजे की ते जगामध्ये सगळी गेले. त्यांनी नोकरी करता करता तिथे त्यांनी दुकानदारी थाटली. मी गुजरातमध्ये राहण्याचा माझा अनुभव आला, पोरबंदरसारख्या ठिकाणी राहत आलो, मग राजस्थानमध्ये गेलो, माउंट आबूसारख्या ठिकाणी राहत आलो. मोठे मोठ्या संस्था ज्या आहे, मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये परचेस ॲडमिनिस्ट्रेशन सगळ्याचा अनुभव आला आहे. आता हे बोलण्याची गोष्ट नाही की मला क्रेडिट नाही, मी आता सर्वसामान्य शेतकरी आहे, एक अंतिम नागरिक आहे आणि एक वृद्ध व्यक्ती पण याच्यात मोडणार. तर आता अशी गोष्ट असल्यानंतर तर आपल्याला काय ठरवायचं आहे की आपल्याला घराघरात महाराष्ट्रामध्ये संघटित करायचं आहे आणि पहिल्यांदा करायचं आहे. कारण आता लोकांचा विश्वास कोणावर राहणार नाही. तर आपला पक्ष अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टी पक्ष, मी त्याचा संघटक मंत्री आहे. तर मी या गावात प्रत्येक गावात पक्षात येत आहे. एक एक बूथ प्रभारी आपला राहील. त्यानंतर तिथे काय करायचं ते मतदान बूथवर नियंत्रण करायचं आहे. आता जिल्हा परिषदेकडून आपली ताकद वाढवा, पार्टी पक्ष आणि व्यक्ती. कारण आता कोणीही कोणत्यावर विश्वास ठेवायचा नाही. BJP विश्वास हटला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही विश्वास हटला बोलण्याप्रमाणे. बच्चूभाऊ कडू विश्वास हटला, कारण ते 2 वेळा पार्टीचा अध्यक्ष मंत्री राहून त्यांच्या काळात जे उद्धवजी ठाकरे यांची तर का झाली नाही 6 वर्षानंतर कर्जमाफी? का बँकेने न्यायालयाचा निर्णय होता 20 ऑक्टोबर औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल होता. कर्जमाफी हा शेतकऱ्याचा हक्क आहे. त्यांना कर्ज व्याज न लावता पैसे द्या. त्यांनी बँक तिथली जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे तिला 5 कोटी वापस करायला. त्यानंतर बँकेची झाली एकी. तुम्हाला ही गोष्ट लपवून ठेवल्या जाऊन राहिलेली आहे आणि याकरता माझ्या संपर्क यूट्यूब PK नेम या, कारण तिथे माहितीचा जी माझ्याजवळ ती मी तुमच्याजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न. मग त्या बँकेने काय केलं की कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्याचा मग कर्जमाफीस पात्र नाही, मग बँकेने सहकार विभाग, कारण ही सगळी जी पद्धत होती कर्जमाफी ती सहकार विभाग. माझा स्वतः मी कर्ज आहे, तर त्यांनी मला सुद्धा शेतकरीच नाही ॲक्च्युली किसान क्रेडिट HDFC बँक घेतलेलं. तर त्यांनी ते अर्ज जिल्हाधिकारी म्हणजे त्या तिथे त्यांनी ही केलेलं आहे की तुम्ही कर्जमाफीच पात्र आहे. मग मला सहकार विभागाला अमरावतीला गेलं, कलेक्टर ऑफिस नागपूरला गेलं, त्यांनी सहकार विभागाला दिलं. त्यांना माहीत आहे सहकार विभागाने उत्तरच नाही दिलं, म्हणून वरुड इथल्या सहकार विभाग त्यांनी मोठ्या मुश्किल म्हटलं तर मला ऐकलं होतं कर्जमाफीच पात्र नाही. का पात्र नाही? मी शेतकरी नाही का? माझा व्यवसाय आहे का? मी ठेकेदारी करून राहिलो का? मी नोकरी करून राहिलो का? माझी पत्नी करून राहिली का? माझी आई करून राहिली? कोणीच नाही. आम्ही तिघही आहो. त्यावेळेस माझ्या शेती नव्हती, आता नंतर शेती झाली. वडिलोपार्जित किंवा जे करून दिलेली ते वडिलांनंतर मृत्यूनंतर. तर म्हणजे तुम्ही शेतकरी नाही. मग शेतकरी नाही तर तुम्ही असं लिहून द्या बा. मग म्हणजे तुमचं काय कारण आहे? तुम्ही ठेकेदार करून राहिले काय? आता तुम्हाला समजा कोठा बांधायचा आहे तर तुम्हाला लोखंड घ्यावं लागेल, विटा घ्यावं लागेल, सिमेंट घ्यावं लागेल. आता तुमचा जो हे आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करणार. बँकेचं खातं आहे तर या बँकेतले पैशावर काही लिहिलं आहे काय का ह्या शेतकऱ्याचा नाही येत नाही? अरे ज्यावेळेस तुम्हाला शेती पेरायची लागते, घरच्या पत्नीच्या आईच्या सोन्या गहाण ठेवून येणे, मग शेवटी विकवाक करून तुम्ही गेले. कुठून पोरगा पाठवत असेल किंवा कोणतं कुठं आहे, कुठं कष्ट केलं तर ते शेतीत जात आहे. शेतीतून आल्यानंतर त्याला भाव नाही मिळत की नाही, कधी निसर्ग कोपतो. असे 5 वेळा सोयाबीन गेलेली आहे. काय बोलता? मग ते पैसे गेलेले राहते. सोने गहाण ठेवून आपण हे करतो, मग खत टाका लागते, म्हणते गेलं वाया.
अरे सोयाबीन नसते, पाणीच नव्हतं आलं त्यावर्षी. सोयाबीन गेली, पैसाच नाही, तर बटाईदारांनी काहीच नाही केलं पाण्याचा. मग तुम्हाला पिकलंच नाही, तुमचं वर्षभराचं गेलं, तुमचा वर्षभराचा खर्च तुमच्या डोक्यावर नाही बसणार आहे का? म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेगळा व्यवसाय उद्योग करावाच लागेल. कारण आता कसं होऊन राहिलं की बटई दूर दूर शेत राहिले, तर आपण रिकामे राहतो, तिकडे करतो, इकडे धंदा नाही, आणि खूप काही करू 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 करता करता म्हातारपण येऊन जाते, काहीच करू शकता नाही. आणि जर नाही करू शकले तर झाडं लावून, म्हणजे जे 10-10, 15 वर्षानं ते लावूनही त्याच्यात तुमचं ठेवू शकता. कोणतीही झाडं लावून शेतीचं जर नाही आहे तर. कारण काय भेटून राहिलं तुम्हाला त्याच्यातून? उलट जातात शेतीतून. मग आपल्या पोटापुरतंच पिकवायचं ना, कायले जास्त करायचं? आता प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याला खर्च लागलेला आहे. तुम्हाला कोणते 4 सिम्स राहतात, कोणती लाडकी बहिणी राहो का, ते जर घरातून देतात, तिच्यातून पैसे काढायचे आणायचे असेल तर त्या सिममध्ये पैसे टाका लागेल 350 रुपये. कारण तुम्ही जाण कधी रांगेला लागले, मग तिथे ऑनलाईन राहीन तर तिथंच करा तुम्ही. तर ते घरी इंटरनेट पाहिजे, म्हणजे तुमचे 2-2.5 हजार रुपये महिन्याचे गेले तर 25,000 तुम्हाला जातेच. कोणती योजना घेऊन राहिले आणि हे कोणत्या जाते? सरकारनं कोणती योजना केलं आहे आता याचं डिटेल्स व्हिडिओ बोललं. BSNL बंद पडलं, दुसऱ्या कंपन्या आल्या, एका कंपनीने चाललं म्हणजे दुसऱ्याने तिसरं. स्पीड कोण देते त्याच्यावर अवलंबून. मग सरकारला नाही करता येते, चंद्रावर मंगळावर जाता येते ना, सरकारला नाही करता येत? नाही. सरकारी खात्यातून पैसा भेटून काय इलेक्शन लढाले? कंपनीच्या कंपनीला कॅश काढता येते. कंपनीला जमीन पाहिजे तर जमीन देते. तुम्ही आता जर सोलार प्रोजेक्ट टाकता म्हटलं, अरे सोलार प्रोजेक्ट काय, तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कंपनीवर सोलार देता आलं असतं. तुम्ही प्रत्येक गावात तुमच्या सोलार देता येत असतं, तिथं उत्पादन करता येते ना. त्यासाठी मोठी कंपनीच पाहिजे काय? मग तुम्ही काय भेटते तुम्हाला? 3 रुपये. त्याला काय भेटला होता? 7 रुपये. जाऊन ऑडिट करून कोण करायला जाईल? सत्ता तुमची आहे काय? तुम्हाला बोलता येते काय? तुमच्याजवळ माहिती आहे काय? सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला जिवंत ठेवून काय नाही. आता जो प्रकरण झालं त्याला 2 कोटी त्याचे पैसे फसलेले होते, एन्काउंटर झाला, त्याला पैसे भेटलेच नाही, त्याच्या पत्नीला नाही. चिल्लीस आणल्या जाते. 6 वर्ष जो माणूस शेतकऱ्याचा म्हणजे स्वतःचा अनुभव आहे की तुमचं बँकिंगमधून गेल्यानंतर 6 वर्षानंतर किंवा त्याच्या अगोदरही असेल तर बँकिंगच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोण पैसा देईल? सोनं नाणं विकान, चांदी विकान, ते अर्ध्या किमतीत 60%, 40% भेटन. तुम्ही आलेलं पीकही विकान. कारण तुम्हाला माहीत आहे की सोयाबीनचं आता मागच्या वर्षी 2 पोते झाले, मग 2,000 रुपयेच भाव भेटले, मातीच होती त्या. म्हणजे असं वर्ष तर घरात तेल लागते, मीठ लागते, सगळंच लागते, पोराचं शिक्षण लागते. पोरगा इंजिनियर गेलं त्याला लाख रुपये द्यावं लागते. मग हे कुठून येते? म्हणजे 70% जनता काय आहे? शेतीच्या भरोशावर, वाईट वडिलाची आहे म्हणून आहे, हे आहे. शिक्षण झाल्यानंतर नाही नोकरी लागत, नाही बा आपल्या घरची शेती आहे. मग असं करता करता सगळं होते काय? पोराच्या शिक्षणासाठी शहरात या, इथचा खर्च, तिथं कोण पाहिजे? बऱ्याच लोकांनी शेती विकून आपले पोरं शिकवा झालं बा, मी आता मागून होत नाही, आता पोरगा नोकरी कर. कारण त्यालाही माहीत आहे शेतीत काय पिकून राहिलं, कमीत कमी नोकरीत काही भेटन, त्याच्या भरोश्यावर तो जगन. आता नोकऱ्या किती भेटन, किती लोक धंदे करान. म्हणजे मूळ प्रश्न कोणता आहे की तुमचा रोड कोणताही नाही, पण तुझ्या घरी काय भेटन त्याच्यावर अवलंबून आहे. जागतिक काय, जागतिकमध्ये कुठंच नाही काय. महाराष्ट्रामध्ये तूर पिकते, बाकी ठिकाण पिकते काय? हरियाणामध्ये काय पिकते? ऊस पिकते. तिथून मग रामदेव बाबाच्या आश्रमापर्यंत जायपर्यंत हे आहे. तर तेनं कसं केलं आहे? तेनं ऊस पिकवते, तो ऊसाचा जो वरचा पाला राहते तो आपल्या म्हशीला टाकते, म्हशीचं दूध रोज येते, ते स्वतः दोयते, त्याच्या पत्नी मुली हे ते दूध दोहण्याचं काम करतात. त्यांची प्रकृती ते इकडे मेहनत करतात, तर ते स्पोर्टमध्ये जातात. कपिल जे आहे त्यांचं जे विचारलं तर त्यांच्या वडिलांना म्हशीच घेऊन दिल्या त्या 2. म्हणजे त्या रीतीनं दूध ह्याच्यामुळे प्रकृती बनली, हे होतं त्यांचं क्रिकेटचं झालं.
तर ते त्या हिशोबानं कोणी स्पोर्ट्स बनतात, कोणी हे करतात, कोणी वेगळे उद्योग करतात. काहीच नसेल तर तिकडून बिहारवरून तिथं गंगेमध्ये द्यायला नेलं तर ती इथं येऊन येतात. आपल्यापैकी कोण पाणीपुरीचं दुकान लावते, कोण आपले उद्योग करतात. आपण आपलेच लोक हसायला लागते. हा 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 हा, काय पाटील आता हे दिवस आहे का, ह्या धंदा लावला का तुमचे ना. ते फेसबुकवर तुम्ही तुम्ही एक साधा 30 रुपयाचा क्रीम लावला होता का, ज्याने काहीच नाही, म्हणजे 20 रुपयाचं न लेबल होतं की याच्यामुळे लावल्यानंतर वांग टाईप काही निघून जाते बा, तर त्याच्यात काही आपल्याला भेटणार आहे काय. नाही ते ह्या धंदा लावला काय. अरे स्वतःचं तुमची ब्युटी पार्लर कोणी शिकत असेल, पोरगी शिकवत आणि तुम्ही शिकवता, तिथं भेटत असं मल्टी लेवल मार्केटिंगचं आलं तर ते प्रॉडक्ट विकत असं प्रत्येकजण. म्हणजे जे पॉश आहे त्यात समोरच्याची खिशे खाली करता येते, पण जे मूळ आहे आपण नाही कष्ट करू शकतो तर कसं. कारण जिथे आपल्याला आता मार्केटिंग पाहिजे, शेतकऱ्याची भाजीपाला नाही जात, तर जसं कोणी केलेलं आहे त्यांनी त्याप्रमाणे मार्केटिंग नेलेलं आहे, जैविक गेलेलं आहे, तर आपल्याला वेगवेगळं करायचं. पण ते बचत गट मार्फत करता येईल आपल्याला. बचत गट म्हणजे स्वयंसहायता बचत गट, सरकारी योजना आहे त्यामध्ये घे. त्यामध्ये आपण 4 लोकांचं प्रदर्शनी करू शकतो. संत्रा महोत्सव करता येईल. आता कसं होते की आपण खूप मोठे वाढून बसलेलो आहोत, पण परिस्थिती बदलली. राजस्थानचा संत्रा आल्यानंतर आपल्या संत्र्याला नाही, बांगलादेशमध्ये संत्राबंदी झाली तर आपल्या संत्र्याला कोणी नाही. काही काही लोकांना आत्महत्या, कारण आपण एकाच पिकाला धरून बसलो तर होत नाही. मग आपला जो सिजनेबल काम राहते, मग आपण काय घरी झोपूनच म्हणजे आपल्याला काय उद्योग करता येईल, संघटित कसं करता येईल. आता विक्री तर सगळे शेतकरी जाऊन बसणार नाही ना. मग जिथे नगरपरिषद गाळ्या राहतात तर हे जे बाहेरचे लोक येतात ते काम करतात, ते हातगाड्या टाकतात, ते आहे ते बरोबर झोपलेले राहतील. पण जसा संत्रा निघाला तर ते खरेदी करतील, तुमच्याकडून स्वस्त घेतील, तिकडे महाग विकतील. तिथेही त्यांचे विकणार, त्यांचे भाव बंद राहतात, ते त्यांना माल पाठवतात, ते ज्यूस बनवतील. शेतकरी आपण आहे का उसाचा रस बनवतील. आता कोणी विचारलं पहिले जागाच करायला इतके रुपये द्या, अरे पाहा नाही आहे. हां तुम्ही राहान का, अरे मला माझ्या मागं 4 कामं असल्यानंतर मी कसं बसणार आहे. पण तुम्ही आपले जर 10 लोकांची टीम असेल तर आज उद्या बसतो, परवा जातो किंवा मी बाहेर जातो, ते आहे तर पूर्ण बिलिंग राहील. कारण इथे असा प्रयोग झालेला होता इथे. आता त्या जाणती त्यांना ते जागा भेटलेली आहे, त्या जागेवर त्यांचे दुकान झालेलं आहे, त्यांचा तो भाजीपाला व्यवस्थित राहतो, कुठून नसेल तो येतो बरोबर साफ केला जातो, त्यानंतर हातगाडीवाल्याने दिला जातो, व्यवस्थित नियंत्रण राहते. तर हे जे पैसा कुठून येतो आणि नागरिकांना पैसा कोणाला द्यायचा. महाराष्ट्रातला पैसा महाराष्ट्रीयन, शेतकऱ्याचा पैसा शेतकऱ्याला. मग त्यासाठी जी परम किसान नागरी एकता मंच आहे, परम मार्केटिंगचं जे राहील नाव, त्या रीतीनेच कामं केल्या जाईल. आता जसं आपण तीळ पिकवला फारच 1 क्विंटल झाला, सरकारी अनुदान असं त्याच्यावर आहेच नाही. सोयाबीनला आहे ते 10,000 देणार, ते कोणाला भेटते मला माहीत नाही, मला नाही भेटलं. आपण काय खोटं बोलणार, मग काही खोटं बोलून घ्यायचं आहे. वरुड भागामध्ये पैसा मिळत होता लाखोनी बगीचावर, इकडे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये पैसाच नाही भेटायचा. म्हणजे असं आहे, जो राजकारणी आहे, जो आमदार आहे तो बोलत आहे, मग त्याच्या मागे लोक राहतात. आपल्याला असं करायचंच नाही, सगळ्यांना भेटलं पाहिजे. आता तुमच्या संघात शेतकऱ्याच्या 12 लिस्ट निघाल्यात, कर्जमाफीचं आमचं नाव का नाही आलं, म्हणजे त्या लोकांचे. आणि आमदाराच्या मागे जर फिरल्यानंतर ते काय करतात, नाही बच्चूभाऊकडे कधी हा विषय घेतला काय की का नाही भेटलं म्हणून. त्यांच्याजवळ बँक होती, नाही भरलं पाहिजे, नाही भेटलं झालं. म्हणजे बारीक गोष्टी तुम्ही ज्यावेळेस लक्ष द्यायला पाहिजे, जिथं लक्ष द्यायला पाहिजे तिथं आहे नाही. पण संघटना कशी आहे, खेड्यापासून गाड्या जाईल, कोणाचा अर्ज जाईल संघटनेला जाईल. संघटना आमदार किंवा प्रतिनिधी असं हे नाही, तिथे कोणावर केस झालेला नाही पाहिजे. कर्मचाऱ्यांनी त्या उद्धटपणा किंवा त्यांनी महिला कर्मचारी असून केसेस करणे हे प्रयत्न चालणार नाही. SC ST असेल तर त्यांनी हे नाही, हे आपल्याला ठरवावंच लागेल. कारण जिथे बाप दाखवून आहे तर साध्य कर. माझं स्वतःचं उदाहरण, जिल्हा परिषद येथे गेलो शुक्रवारी दिवाळीच्या अगोदर, तिथे त्यांनी दिवाळी साजरी करणं सुरू केली आणि मला असं उत्तर दिलं की तुमचं काम नाही होणार. समोरच्या त्याचं मुख्य जी होती महिला, तिने यांचा कागद नको घेऊ,
कोणत्याही अधिकाऱ्यांनी तुम्ही माझा कागद नका घेऊ, माझा 3 ते 5 येण्याचा वेळ तुम्ही लिस्ट ठरवला आहे ना, मग नागरिक म्हणून कोणी नसेल म्हणजे चालव, कारण पुरुष कर्मचारी तिथून त्यांनी सुट्टी करून घेतली होती, महिला कार्यक्रम चालू होता. कोणी पुरुष बसले असेल तर आपले सजून दसून बसले, दिवाळीच्या शुभेच्छा देण्या घेणं. मला मी त्वरित त्याचा व्हिडिओ केला आणि तो यूट्यूबवर टाकलेला आहे. तुमची दिवाळी आणि दुसऱ्याचं अंधार. आणि मुख्यमंत्री ऑफिसला मी त्याचा मेल केला. त्यानंतर दोन्ही घेऊन दिलं की हे काम माझं झालं नाही, ते नाही. तर आपल्याला जागृत होणार. जसं आता नाशिकमध्ये ते करतात भावेशजी, तिकडे पुण्यामध्ये ते करतात जाधवजी, मुंबईत. मी म्हणतो अशा लोकांनी एकत्र येऊन नगरपालिका जे लोक चांगले काम करतात त्यांनी समोर राहा. कोणी भ्रष्टाचार विरुद्ध करतं, कोणी त्यांना गव्हर्नमेंटचे GR दाखवणे आहे, टाईम टेबल आहे. जाधवजी, मी म्हणतो ठीक आहे, तुम्ही नगर परिषद चांगले सांभाळू शकता, महानगरपालिका मुंबईमध्ये तुम्ही लक्ष घालू शकता. तर जिथे दिवाळीचा अंधार आहे तुम्ही पाहू शकता, कारण मी तर पोहोचणार नाही. आणि प्रत्येक नागरिकाने सजग राहावं. मी त्यानंतर मुख्यमंत्र्यांना एक लेटर लिहिलेलं आहे की व्हिजिटर रजिस्टर ठेवण्यात यावं, मी दिलेलं आहे. आणि लिखित द्या, त्याची पोच घ्या. तुम्हाला कोणी सांगत आहे. आता मी जिग्रेसमध्ये बघितलं, कोणाचा भ्रष्टाचार झाला तिथे पोस्टाचे पैसे म्हणून पोस्टाचे मला पण ते लोक सध्या दाखवतही नव्हते की म्हणजे फोटो त्याच्या पोस्टाचं नावच नव्हतं. फिनोले या काही इन्फोसिस अशा कंपनीज होत्या, त्याच्यातही त्याच्या एंट्री आहे ते. तर अशा रीतीने तुमचे कार्य कधी होणार, कारण तुम्हाला सांगितलं असं की नाही आम्ही तुमचे पैसे देऊ, तुम्ही चूप राहा. अरे जिथं चूप राहिले तर तुम्हाला 10 लोक उभे होणार आहे ना. तुम्ही चूप राहिले की असा तो भ्रष्टाचार वाढणार, तिथेच ते होणार, भ्रष्टाचार होणार, तुमचे 420 लोक होणार. आणि शेतकऱ्याला पैसे नाही तर त्यांना लोकांना आपल्याकडून बचत गटाकडूनच घ्यावं लागते 5%, किंवा असं कोणी सावकार आहे ते 10% म्हणायचे. मग असं पुरणार आहे का? अरे जिथे तुम्हाला शेतकऱ्याला 0% द्यायला पाहिजे चीनसारखं, इथं का नाही देऊन राहिले? तुम्ही परत केले पाहिजे. मग परत केले नाही, मग नाही करू शकले तर तुम्हाला पूर्ण आकलन झालं पाहिजे ना, का नाही करू शकले पाहिजे. मग त्यावेळेस त्याचं व्याज सरकारने ते जबाबदारी घेऊन करायला पाहिजे. मग तुम्ही विमा दिला आहे का? तुम्ही त्यामध्ये शेतकऱ्याचा घर खर्च पकडला आहे का? त्याचं हे आहे का? त्याची पूर्ण आता फार्मर ID केली, फार्मर IDमध्ये मुलांचे नाव टाकले आहे का? की यांच्या घरी किती खर्च लागतो, यांचे मुलं कुठे शिकतात, मग या शिकण्यासाठी कुठे राहतं, शहरात राहतं, भाडं लागत असेल, त्याला तिथे जाऊन जाण्याकरता येण्याकरता पेट्रोल लागेल, कारण त्याला तिथे संध्याकाळी थांबणं आवश्यक आहे. मग हा सगळा प्रश्न हे एक यार तुम्ही म्हणजे काय फक्त बिल्डर्स लॉबीला सांभाळणं, संरक्षण करणं, तर संरक्षण फॅक्टऱ्याचे पाहणं, केंद्राचा प्रश्न वेगळा आहे, राज्याचा वेगळा आहे. तर आपण हे कोणाला बोलू शकतो? हे मी तुमच्यासोबत बोलतो आहे. आपलं प्रतिनिधित्व असेल तर आपण लोकसभेत मांडू शकू, पण हे कुठे शक्य होते? आपल्याला जिल्हा परिषदमध्ये बोलायचं आहे तर आपल्याला जिल्हा परिषदचा प्रतिनिधी करावं लागेल. आपल्याला नगर परिषदमध्ये बोलायचं, आपल्याला नगर परिषदचा. मग हे कोणत्यामुळे? ते मतामध्ये. आता मतामध्ये एक बूथ 1000 मतं राहतात, 500 लोक जात नाही तो पण समजू काय का आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. 90% वोटिंग झालं पाहिजे, कारण 10%, 1%, 2% कर्मचारी आहे. आपण 99% आहे ना. टॅक्स कोण देतो? GST कोण देतो? आपण देतो. मग आपल्या पैशाच्या GSTवरून यांचा पगार वाढतो. तुम्ही कोणी इकडे दिलं का तिकडे त्यांचा GST वाढतो. म्हणजे या कुचक्रामध्ये मग आपल्याला कोणती योजना सगळ्यांच्या फायद्याची आहे, कुठे काय करतात, हे कोणत्या आता बरेचसे व्हिडिओज येतात मी पाहतो, त्याच्यात आहे कोणी सोलार लावतात, ते टावरच्या खाली लावतात, ते जळते, हा पैसा कुठे जातो? रोड बनतात, रोड पूर्ण टिकत नाही. तो जंगलोजी महाराजचा रोड म्हणते 50 वर्ष 40 वर्षापासून आहे, तर चांगल्या रीतीने क्वालिटीचा. मग ह्या रोड कमी टेंडर द्यायचं म्हणजे कमी द्यायचं, त्यात टक्केवारी आली. त्याच्यानंतर कोण व्यक्ती येतो? पालकमंत्री. हां, आता तर ते हे आलं का BMW पाहिजे म्हणते, कोणत्या त्या अण्णाजीने लोकपाल केलं ते. म्हणजे जो बसतो तो खायलाच बसतो. शब्दशः हे करू नका. म्हणजे कोणी चांगली असतील, कोण चांगले आणि कोण वाईट आपल्याला माहीत नाही, पण त्याचं ऑडिट कोण करतो?
पण आपली परमकिसान नागरिक मंच ही नेहमी करता राहणार, प्रत्येक गावात प्रभात राहणार. पार्टी म्हणून अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टी आहे. जसं RSSमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक आहे, त्याच धर्तीवर आपली परमकिसान नागरिक एकता म्हणजे तुम्ही शिबिर घ्या, रोज मिळा, हे करा त्या, पण पार्टी म्हणून पाहिजे म्हणून अखिल भारतीय हिंद क्रांती, जशी त्यांची BJP आहे. आता तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा की नाही, तर उद्या सगळ्यात पहिल्या लोकसभा येईल, पण त्याच्या अगोदर तुमची ताकद ही आता जिल्हा परिषद द्या. तुम्हाला त्यांनी काय टाकलं का तोपर्यंत सगळ्या इलेक्शन होऊन जाईल. मग तुम्ही मतं नाही दिले तरी म्हणते का नाही आम्हाला मतं नाही भेटले. मग अरे होऊ द्या ना, आता 6 वर्ष लटकूलच आहे त्यांनी. आणि मी तर म्हणतो कर्जमाफीचा आपण मुद्दाच काढून ठेवू. आपण शेतीमालाला भाव दिले हाच केला. आणि त्याच्यातही मी मुद्दा हा टाकलेला आहे की 2004मध्ये तुरीचा भाव 30 रुपये किलो होता, समजून चाला जे असेल ते. आता तो 60 रुपये किलो झाला, 60 रुपये फक्त काय डबल झाला. सोन्याचा भाव 5,000 होता, तो 1 लाख झाला, तो 1,21,000 झाला असेल, 1,35,000 तो जण घ्यायचा, तर 20 पट झाला. म्हणजे इतकी तफावत ही शेतीमालाच्या भावामध्ये आहे. नागरिक म्हणून आपल्याला महागाचंही घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाला माझी नम्र विनंती आहे. कारण तुम्ही विकत नाही घेतलं तर ही शेतकरी कसा चालेल? शेतकरी नाही चालला तर तो तुम्हाला खायला कसा घालवू शकणार आहे? म्हणजे जसं बॉर्डरवर सैनिक तसं इथे. आता बॉर्डरवर सैनिक मला पगार मिळतो, पण त्यांची श्रद्धा, त्यांना पगार मिळतो, सन्मान आहे माझा, मी पूर्ण सन्मान, जय हिंद, त्याबद्दल नाही. पण शेतकऱ्याला काय मिळते? शेतकऱ्यालाही तितकेच त्रास आहे, त्यालाही वीज पडते, सापाची भीती राहते, त्याला इंजेक्शन हे मिळालेच पाहिजे असते. प्रत्येक याच्यावर तिथे इंजेक्शन ठेवलंच पाहिजे, नाही तर जीव गेला हे नाही. कारण अर्धा तास वेळ राहते, तर तिथली जी पंचायत समिती छोटेसं सरकारी ऑफिस आहे तिथे ते ठेवलंच पाहिजे. तिथे उपलब्ध राहिलाच पाहिजे कर्मचारी 24 घंटेपर्यंत. कारण आम्ही त्या मेंढल्यामध्ये गेलो, नंतर तसं गेलो होतो आणि त्यानंतर अर्ज दिलेला होता, तिथे उपलब्धच नव्हता. म्हणजे फोन आहे, कोणती तरी व्यक्ती पाहिजेच ना तिथे. सगळं टावर पाहिजे, कारण त्या टावरवर वीज जाईल तर 2 किलोमीटर संरक्षण होईल. कुठे जहर घेऊन घेतात नवीन मुलं डोक्यात, तर तिथं सायफन पाहिजे, तर ही कुठे राहील? सरकारी व्यवस्था राहील. ही छोटी छोटी गोष्ट आहे. या रीतीने आपल्याला पुढे बघायला. आता माझं विचार हे, मी माननीय बाळासाहेबांच्या विचार म्हणजे त्यांचं थोडंसं अनुकरण विचार करतो. त्या माणसाने विचार दिलेला आहे, त्या माणसाने हे दिलेलं. त्यानंतर संघटना उभारली, त्यांच्या पाठीमागं त्यांच्या संघटना कार्यकर्ते त्यांच्या जीव द्यायला तयार होते, त्यांचं आर्थिक पाठबळसाठी होतं. तर त्यासाठी मी 1 मत 1 रुपया रोज ठेवलेला आहे. त्याप्रमाणे लिहून द्यायचं आहे. म्हणजे कोणी मला रोज 100 करोड 140 कोटी जनता आणि 100 कोटी लोकांना रोज रुपया पाठवला तर मला त्याचं AD BD CD हे मला नको. त्या मला कसे इन्व्हेस्ट करायचं तो माझा भाग आहे. कसा लाईव्ह राहायचा तर मी त्याबद्दल कोणीही बोलायचं नाही. मी जगातला बिल गेट्सला कॉम्पीट करू शकलो पाहिजे किंवा अंबानीला, तर तुम्ही ते बघा. कारण मी चुरमुरे खाऊन नाही, जसं माझं नाव राजू आहे म्हणजे राजासारखाच राहणार. धन्यवाद.